बारक माई जय जय भो बारक माई, बारक माई जय जय विठो बारक माई। चांगसा हे अपराध जनाचा सहन केला महाराज माझ्या ज्ञानोबारायांनी। आणि मुक्ताबाई विनंती करते, दादा तुम्ही आता झोपडीच्या बाहेर आलं पाहिजे। मी तरी तुम्हाला सांगणारी कोण आहे, कारण मी तुमच्या पेक्षा वयाने फार लहान आहे। कोणी कोणाशी सांगावे तुम्ही तारुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। हे शब्द ऐकल्याबरोबर ज्ञानोबारांनी झोपडीचा दरवाजा उघडला, मुक्ताबाईच्या रक्षणविंदावर मस्तक झुकवलं आणि सांगितलं, मुक्ता अगं मी एवढा ज्ञानवान आहे, पण त्या ज्ञानाला जिवंत करण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे। स्त्रीला परमार्थामध्ये आद्य शक्ती मानला। हिला द्रौपदी सीता तारा मंगोदरी कथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम। या 5 स्त्रियांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी महापातक झालेली पाप आणि त्या पापांचा तात्काळ नाश होतो। एवढी स्त्री श्रेष्ठ आहे। म्हणून मुक्ताबाईंनी जसं ज्ञानदादाला उपदेश केला तसं आमच्या गुरुबाईंनी आम्हाला उपदेश केलेला आहे आणि त्या मार्गावर आम्ही चालणारे आमचं आद्य कर्तव्य मार्ग चालणे गेले आधी दयानिधी संतांनी सांगितलं जन्म प्राप्त झालेला आहे। जीवाने आणि देहाने भक्तीचं स्वरूप प्राप्त करून घ्यायचे। कशा पद्धतीने 2 हात ज्या भगवंताने दिले ते 2 हात वर करून सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग सर्वांनी भजन करायचं। सुंदर बरं का, न लाजता असे हात खाली केले की तुम्हाला माहिती आहे काय होत असतं। म्हणून सर्वांनी भजन करायचं। असे सर्वांनी 2 हात वर करायचे। क्या बात है। जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत खाली करायचे नाही। वा वा, क्या बात है। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हरे नाथ वासुदेवा। कृष्ण गोविंद
दिवानो अवतार धराया कारण उधराया जन जन जीव काढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नामे विठोबाचे. कित्येक वर्षापासून पंढरपूरची वारी आहे. किती नामस्मरण आम्ही या ठिकाणी मिटू देणार नाही. तर कुळाचारी नाम विठोबाचे भगवंताचं नाम हे आमच्या अंतरात्म्यामध्ये प्रगट आहे. पण महाराष्ट्रात असे काही खोडकर संत आहेत विसोबा खेचरांसारखे हो. माऊलींना त्रास दिला पण तर सुद्धा सर परता झाला हो खेचरा. एक चरण स्पर्श करावा ज्ञानोबारायांनी आणि विसोबा खेचर स्वतः नामदेव महाराजांची गुरु व्हावेत इतकी ताकद आमच्या संतांच्या जीवनात. एखाद्या वेळेस बघा बोरीचं झाड असेल चंदनाचं झाड असेल. बोरीचं झाड चंदनाच्या झाडाच्या संगतीत आलं तर बोरीच्या झाडाचा सुगंध सुद्धा चंदनासारखा दरवळत असतो. तसं एखादा खोडकर असेल खळ असेल दुष्ट असेल दुराचारी असेल ज्ञानोबाराय वर्णन करतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अहो दुष्ट जरी असेल ना तरी सुद्धा त्याचा उद्धार व्हावा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये गुण चंदनाचे
तैसे तुम्ही जगी संत जना. महाराज जीवनामध्ये बघा, संत हे लोखंडाला परीस बनवू शकतात आणि परिसाचं काही काही वेळेस सोनं सुद्धा बनवू शकतात. इतकी ताकद संतांमध्ये आहे. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. संत हे औदार्यामध्ये सर्वश्रेष्ठ. संत हे कबीरापेक्षा धनवंत. संत हे ज्ञानामध्येही सर्वश्रेष्ठ. महाराज सांगतात की जीवन जगत असताना संत हे औदार्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ. कारण संत उदार उदार भरले अनंत भांडार. एखादा गरीब जर त्याच्या दारापर्यंत गेला ना तर त्याला त्या ठिकाणी परत करत नाही. कारण माझा सुदामा ब्राह्मण एवढा गरीब असताना सुद्धा भगवंताने स्वतः सोन्याची द्वारका दिली. केवढं मोठं परमभाग्य होतं. म्हणून उचनीची काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षिण दैत्या घरी रक्षी प्रणादासी. मला सजन कासाया विकू लागे मास आणि माळ्या सावरत्यासी खुरपू लागे. देवाने अनेक भक्ताच्या घरी काम केलं न सांगता करी सर्व काम. फक्त तुमची भक्ती तशी असावी लागते. संत जनाबाई महाराज देवावर स्वतः औदार्य प्राप्त केलं जनाबाईंनी. एवढंच नव्हे तर भक्ती क्षेत्रामध्ये गंगाखेड नगरीमध्ये साध्या घराण्यामध्ये जन्माला आलेली माझी जनाबाई महाद्वारापर्यंत जाऊन पोहोचली. देवाचे चरण सोडत नाही. रात्रीचे 12 वाजले. नामदेव महाराज पाठीमागून आले. विचारतात, बाई कुठून आलीस, तू कोण आहेस? सांगितलं, मी गंगाखेड नगरीतील जना. इथं का बसलीस बाळ एवढ्या रात्री आणि कशासाठी? एकट्या मुलीनं बसणं इथं योग्य नाही. जनाबाई उत्तर देते, बसासुरे माहिर मजना येता एकची भाव पांडुरंग. एका परमेश्वराशिवाय जगतात माझं दुसरं कोणी नाही. मग माझ्या घरी येणार का तू? मला जनाबाई नामदेव महाराजांच्या घराकडे निघाली. पण रिकाम्या हाताने नाही येऊ, हातात काम घेऊन आली. पहाटेच्या 4 वाजता उठायची, सडा रांगोळी करायची, धुणी भांडी करायची, स्वयंपाक करायची. शेवटी 4 वाजता गौऱ्या थापायची, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत दळण दळायची. इतकं काम केलं पण जनाबाईला कधी थकवा आला नाही. आणि म्हणूनच जणी बैसली न्हाव्याला आणि पाणी नाही विसाण्याला. देवानं गार पाणी असेल तर गरम पाणी देण्याचं काम करावं. एवढंच नव्हे तर गौऱ्या थापत असताना ज्या गौरीत विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता, जनाबाई ती गौरी आपल्या हृदयाशी लावायची. इतकी भक्ती जनाबाईनं केली. एवढंच नव्हे महाराज तर दळण दळता दळता कधी माझ्या जनाबाईला झोप आली तर स्वतः देव वीट सोडून जनाबाईला मदत करू लागायचे. दळण दळता दळता आणि सुंदर ओळा गायचे. किती सुंदर ओळा गायल्या. आपण सुद्धा 2च मिनिटांमध्ये त्याचा इथं उच्चार करायचा आहे. एक वेळेस महिला वर्ग म्हणतील, एक वेळेस पुरुष वर्ग म्हणतील. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. महिला वर्ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आता पुरुष वर्ग ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. क्या बात है. महिला वर्ग सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. पुरुष वर्ग ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. महिला वर्ग प्रपंच दळाला दळीले पिठल्या भरीले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. क्या बात आहे. आता सर्वांनी म्हणायचं, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा
विसरला आणि जसं जाऊन थांबले तसं सगळे वारकरी म्हणू लागले मंदिरातले रवळ्यातले वारकरी म्हणतात अरे देवाची शाल चोरीला गेली. मग जनाबाईच्या झोपडीत शोधा. सगळे आले महाराज जनाबाईच्या झोपडीतले गाठोडे रस्त्यावर टाकले. कोपऱ्यात शाल दिसली म्हणले गावात राहून चोऱ्या करते आताच्या आता हिला सुळावरती चढवा. जनाबाई म्हणते देवा माझी भक्ती जर खोटी असेल ना तर तू काहीतरी या ठिकाणी चमत्कार केला पाहिजे. महाराज जसं जनाबाईला सुळावर चढवायला लागले तसं तसं त्या सुळाचं पाणी पाणी व्हायला लागलं. इतकी ताकद भक्ती स्वरूपामध्ये. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दयन दरिले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कार्य विठ्ठला तू माझ्या मनावर गावकरी पुजारी देती सुळावर कुठे गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी. महाराज भगवंताने दया केली. दया केल्याबरोबर त्या सुळाचं पाणी पाणी झालं. इतकी भक्ती स्वरूपामध्ये ताकद असल्यामुळं जसं जनाबाईने भगवंताला आपलंसं करून घेतलं तसं आम्ही सुद्धा या जन्मामध्ये आल्याच्या नंतर स्त्री असताना जर देवाला प्राप्त करून घेऊ शकते तर तुम्ही आम्ही देवाला का प्राप्त करून घेऊ शकत नाही. तशा पद्धतीची भक्ती करा. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधिरे. मला त्या भगवंताचे होऊन जा. देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा विठ्ठल माय बापांची सेवा करा. कारण साधू संत हे नुसते साधू संत नाही तर ते जीवाचं कल्याण करणारे मायबाप आहेत आणि म्हणून ते आम्हाला मार्ग दाखवतात. म्हणून सर्वप्रथम मायबापाची सेवा. आता सध्या कलियुगामध्ये ही सेवा कमी होत चाललेली आहे. कारण कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. जीवनामध्ये सर्व काही मिळेल दादा मी सांगत आहे सांगत नाही. ज्यांची आई मरण पावली त्याने समजावं जगातलं सुख संपलं. तुम्ही कितीही मोठं हा स्वकर्तृत्वाने मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप असेल तुमच्या पाठीवरची पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम आहे ना तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. बस आई ती आई तिच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येणार नाही. जेव्हा सुभद्रा रडू लागली तेव्हा भगवान श्रीकृष्ण समजूत घालतात रडू नको सुभद्रे का अर्जुनासारख्या वीराची बायको आहेस तू. पंडुरंगाची सून आहेस. परमेश्वराची बहीण आहेस. सुभद्रे रडणंही तुला शोभतं का. देवा हे सगळे नाते पाटे आहेत रे मला. मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा. मी पंडुरंगाची सून देवा. मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा. मी अभिमन्यूची माय रडते हे तुला कळणार नाही देवा. कारण तू पुढच्या जन्मी कुणाची आई हो. तुझं पोर असं लढाईमध्ये मरू दे मग तुला कळेल आईची माया काय असते. किंबहुना धरून धरा जो मातेची आई उदरा तू मातेचा सुलरा की तुला अरे देश सीमेवरती काम करणारा मुलगा स्वतःच्या मायेला चिठ्ठी पाठवतो आणि तिकडे आपला देह ठेवतो. ती माता किती प्रेम करते लक्षात ठेवा. भगतसिंग राजगुरु सुखदेव फासावरती चढत असताना मातेला म्हणतात माते मनी धीर धरी शोक आवरी जननी आणि भेटेन 9 महिन्याने. मी या धरती मातेसाठी माझा प्राण त्याग करतोय ना 9 महिने 9 दिवसांनी परत तुझ्या पुत्री जन्म घेईन. एवढं प्रेम त्या ममतेवर विठ्ठल जाता जाता कमीत कमी मला एखादी चिठ्ठी तरी लिहिला असतास फार चांगलं वाटलं असतं. कारण चिठ्ठी न कोई संदेश चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए मेरे दिल को लगा कर ठेस जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. एक राह भरी होगी हमने न सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तुझी होगी हर वक्त यही है दम
यही है गम, उस वक्त कहाँ थे हम जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। आठवा त्या देशवीर जवानांना की जे स्वतःसाठी जगत नाही, त्यांना दिवाळी सारखा सण सुद्धा ते दिवस घालवतात, इतकं प्रेम या धरती मातेवर करतात। मग तुम्ही आम्ही या धरती मातेवर राहतोय ना दादा, तर या ठिकाणी दगड तर एका ठिकाणी राहतात, पण माणसं एका ठिकाणी राहू शकत नाही। विठ्ठल माणसावर प्रेम केलं पाहिजे। दुसरी गोष्ट जीवनामध्ये सांगून जाते की या ठिकाणी ती माय तिला उठता येत नाही, घरात घुसत घुसत भाकरीपर्यंत येईल, अर्धी भाकरी बापाला देईल, अर्धी भाकरी स्वतः खाईल, भाकरीवरती भाजी नाही, भाकरी चावत नाही, गच्च पाणी डोळ्यात घेऊन मायबाप रडतील, किंवा माय सांगते हो 4 वर्ष होतो त्या वृद्धाश्रमामध्ये ते खाकी कपडेवाले आम्हाला दररोज गरम भाकरी देत होते, पण ते 4 महिने झालं आपला मुलगा आपल्याला कुत्र्यासारखी भाकरी फेकतोय। तरी बाप सांगेल म्हातारे खरं सांगू, अगं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, जेवढं मला वृद्धाश्रमाच्या भाकरी सुख नव्हतं ना, तेवढं माझ्या लेकानं दिली म्हणून, माझ्या मुलांना दिली म्हणून खाताना वाटतंय। म्हणून दादा, कुत्र्याला किती भाकरी टाका ते चावल्याशिवाय राहणार नाही, पण माय बापाला भाकरी द्याल तर मरेपर्यंत आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही। या 10 शब्दांचा इथं बसलेल्या 10 जणांना जरी परिणाम झाला तर आजच्या कीर्तनाचं सार्थक विठ्ठल। आत्मा ही म्हणजे ईश्वर, जिच्या हृदयात त्या 2 गोष्टी वास करतात, तिला आई असं म्हटलेलं आहे। आईचे गोडवे किती वर्णन करावे, कारण आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, तुला जाणारा जीवाला, तुला मोलाचा भार, आई पहिला संस्कार। काय करते ही आई जीवनामध्ये ऐका, आई घरात घर, आई पिकात घर, आई घराचे मांगल्य, आई चेतनेचा स्वर, आई पहिला संस्कार। तिची सरली ऐसी माया जगत नाही, आई बिना पूर्ण जो त्याची माऊली विठाई, आई पहिला संस्कार। शेवटी सांगितलं माते सारे काहीशी कबाळे, आता तूच सांग कसे व्हावे ऋण मुक्त, कसे खेळायाचे पांग, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार। कारण मी तुझ्यासाठी जीवन गायले, स्वतःच्या मुलीसाठी मुलासाठी पैसे कमावतो तो बाप असतो, आणि अशा बापाला आम्ही सहज सहज विसरतो। का बाप स्वाभिमान बाना बाप कर घर कना, त्याच्या काळजात
सुद्धा ना जाणूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या ठिकाणा त्याच्या घामाच्या ठिकाणा हिरा मोत्यांचा रुबाब बाप म्हणजे जणू की बाला पोळ्याची जमात त्याच्या पापामध्ये कुणी त्याच्या पापामध्ये कुणी नाही वाटेकरी होत नाही वाटेकरी होत नाही वाटेकरी होत जितकी माय महत्वाची तितका बापही महत्वाचा समजा देश सेवा करा धर्माबद्दल स्वाभिमान ठेवा आणि संत सेवेचं फळ आपल्या पदरामध्ये घ्या सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे आणि मोक्ष प्राप्त व्हावा असं प्रत्येक जीवाला वाटत असेल तर सर्वप्रथम संतांची सेवा जीवनामध्ये घडणं फार महत्वाचं आहे कारण बहुअवघड आहे संत भेटी महाराज सांगतात की झाली तर ताटातूट होऊ देऊ नका कारण तात मिली कुणी मात मिली सुख भ्रात मिली ती सुखदायी राज मिले तुझे बाग मिले सरसाट मिले मन वंचित पाही लोक मिले सुर लोक मिले विधी लोक मिले मन वैकुंठही पाही आणि त्याच्यानंतर संतांची भेट आहे आणि अशी दुर्मिळ भेट आमच्या जीवनामध्ये झाली ना आमचं भाग्य समजा उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला अशी संत आमच्या गावामध्ये वावरतात राहतात आमचे गुरुमाऊली असतील आमचे माधवदास महाराज असतील या सर्व संतांनी या भूमीला पुण्यवान बनवलेला आहे आणि पुण्यवान भूमीमध्ये राहणारे प्रत्येक जीव या ठिकाणी संतांच्या अवतार कार्याला धरून जीवन जगतात म्हणून ते जीवनामध्ये धन्य बनतात महाराज जीवनामध्ये एवढं सांगतात की जीवनामध्ये नाही धनवान बनला तरी चालेल नाही गुणवान बनला तरी चालेल नाही कीर्तिवान बनला तरी चालेल पण जीवनामध्ये माणसाने पुण्यवान बनलंच पाहिजे सुकामने गुण चंदनाची अंगी आणि पैसे तुम्ही जगी संत जन आपण सर्वजणाला अनमोल असा वेळ सर्व श्रोता वर्गाने सेवेसाठी दिला सर्वप्रथम सर्व श्रोता वर्गांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात सर्वच गायक वृंदासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अतिशय सुंदर त्यांनी सुंदर अशी नवीन वादनाची साथ दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचं नाव आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांनी कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग केली त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात त्यांचे विनेकरी बाबा वयाचा विचार केला तर अतिशय सुंदर आपण सेवा दिली त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या ज्यांच्यामुळे हा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचला सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आज कार्यक्रमासाठी आवर्जून विशेष उपस्थिती माझी सासू आणि सासरे गेली 26 वर्ष झालं ज्यांनी देशाची सेवा केली आणि आपल्या सुनबाई सोबत जे संत सेवेचं काम करतात त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात ज्यांच्यामुळे महाराष्ट्राने प्रीती असे असणारे माझे पती परमेश्वर त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी आमच्या गुरुमाऊलीच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम इंद्रायणी ज्ञानेश्वर Oh
Thank you.